नवी मुंबई। गढ़सोली सेक्टर 7 स्थित बहुचर्चित सिंप्लेक्स संकुल के पुनर्विकास को आखिरकार गति मिल गई है। इस परियोजना से जुड़े करीब 3,500 परिवारों के लिए ये एक ऐतिहासिक और राहत भरा कदम माना जा रहा है। लंबे समय से लंबित इस परियोजना की महत्वपूर्ण प्रक्रिया महाराष्ट्र सहकारी कानून के कलम 79 के तहत हाल ही में घणसोली में सभी सदस्यों की उपस्थिति में संपन्न हुई। इस दौरान सिडको के अधिकारी शरद वाघमारे की मौजूदगी में सभी 7 रहिवासी गृह निर्माण संस्थाओं के सदस्यों ने एक मत से पुनर्विकास के लिए भगवती स्काईलाइन इंफ्रा लाइन बिल्डर की आधिकारिक नियुक्ति को मंजूरी दी। बताया जाता है कि यह परियोजना कई वर्षों से विभिन्न कारणों के चलते अटकी हुई थी। इस बीच शिवसेना के नगर सेवक सौरभ शिंदे ने लगातार इस मामले का पीछा करते हुए इसे शासन स्तर पर उठाया और विभिन्न अड़चनों को दूर कराने में अहम भूमिका निभाई। स्थानीय निवासियों का कहना है कि उनके प्रयासों के चलते ही अब इस परियोजना को नई दिशा और गति मिल पाई है। पुनर्विकास प्रक्रिया के आगे बढ़ने से अब सिंप्लेक्स परिसर के हजारों परिवारों को बेहतर आवास और सुविधाएं मिलने की उम्मीद जगी है। आमची 79 याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। निबंधकांच्या प्रतिनिधींनी इथे येऊन सुद्धा आम्हाला जे सहकार्य केलं आणि त्यांच्यासमोर जो आमचा कोरम उभा राहिला त्यामुळे आम्हाला सगळ्यांना एक अत्यानंद झालेला असून आमची घरे छोटी आहे, 260 स्क्वेअर फीटची घरं आहेत। आता सगळ्यांची मुलं मोठी होत झाली। आम्ही 2004ला 3000ला इथं राहायला आलो। आज सगळ्यांची मुलं मोठी झाली, प्रत्येकाला राहायला खूप मोठी अडचण होती। दादाने हेच पाहिलं गणपतीच्या मध्ये 2-3 वर्षापूर्वी गणपतीला घरोघरी दादा गेल्यानंतर त्यांना लक्षात आलं की इथे माणसांना राहायला योग्य जागा नाही आहे। त्या दिवसापासून दादांनी जे चंग बांधला की या लोकांच्यासाठी मी एक मोठं घर कशा पद्धतीने पण मिळवून देणार आणि ते त्यांचं स्वप्न आणि आमचंही स्वप्न आज पूर्णत्वाला जातं आहे आणि या 2-3-4 वर्षामध्ये 2030 पर्यंत आम्हाला मोठं घर मिळेल आणि त्या घरामध्ये आम्ही सगळे सुखाने नांदू आणि दादांना सगळेजण आम्ही आशीर्वाद देऊ अशा पद्धतीचा आज अत्यानंद झाला मला आणि तो अत्यानंद 2030 पर्यंत त्याची परमोच्च शिखर आम्ही गाठू अशी मी आमच्या सभासदांच्या तर्फे आणि दादांच्या तर्फे या सर्व सभासदांना आम्ही एक अभिनंदन करतो त्यांचं की त्यांनी चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं आणि आपल्या स्वप्नपूर्तीसाठी प्रत्येकाने मेहनत घेतली त्यावर सगळ्यांचा आभार। धन्यवाद। आज आमची विशेष सर्वसाधारण सभा सिंप्लेक्स 7 सोसायटीची झाली। 79A याची आज आमची जी विशेष सर्वसाधारण सभा लागली होती। सर्वात आनंदाची बातमी म्हणजे ज्यांच्या माध्यमातून हा पुनर्विकास प्रक्रिया चालू आहे असे आपले सौरांचे लाडके युवा नेते या विभागाचे नवनिर्वाचित नगरसेवक श्री सौरभ ऋषिकांतजी शिंदे यांच्या माध्यमातून ही प्रक्रिया चालू आहे। सर्वात आनंद मोठा आहे की आज सर्व सभासदांनी जो विश्वास दाखवला आणि 79 याची जी प्रक्रिया होती ती मोठ्या आनंदाच्या उत्सवामध्ये आणि कोरम पूर्ण होऊनपेक्षा जास्त सभासदांनी उपस्थित दाखवून ती चांगल्या वातावरणामध्ये आज पार पडली। तर सांगायचा उद्देश एकच आहे, मी प्रथम शासनाचा आभार मानणार आहे। या महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री माननीय नामदारजी देवेंद्र फडणवीस साहेब असतील, माननीय उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब आज या राज्याचे नगरविकास मंत्री आहेत। आमच्यासाठी खूप आनंदाची बातमी म्हणजे जे त्यांनी 300 चौरस फूट स्क्वेअर फुटाचं जे आज जे घरांची वय जी 8 आहे ही मर्यादा आमची काढून टाकलेली आहे। त्याचा खूप मोठा फायदा आम्हाला सिंप्लेक्सवासियांना झालेला आहे आणि याचीच एक प्रचिती म्हणून आज आम्ही जी 79A प्रक्रिया ही जी आज या ठिकाणी सहनिबंध कार्यालयाकडे आम्ही पत्र पाठवलं होतं सर्व सोसायट्यांचं आणि त्यांनीसुद्धा आम्हाला आज खूप चांगलं असं सहकार्य करून आज आमच्या या 79A प्रक्रियेसाठी त्यांनी अधिकारी नेमणूक करून आज ते अधिकारी या ठिकाणी पाठवले होते आणि अधिकारी आले असताना त्यांनीसुद्धा अतिशय चांगलं असं मार्गदर्शन करून 79Aला जो कोरम लागतो ती कोरम संख्या त्यांनी या ठिकाणी येऊन तपासणी केली आणि त्यांची कोरम ही संख्या पार होऊन जास्त आमच्या सभासदांच्या सह्या झाल्यात आणि हाच विश्वास आमच्या सौरभदादांच्यावरती आमच्या सर्व सिंप्लेक्सवासियांचा आहे। आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे अतिशय सर्वांना विश्वासात घेऊन आणि पारदर्शक पद्धतीनं ही प्रक्रिया चालू आहे। तर मी परत एकदा सांगतो की शासनाचा आभार मानावं तेवढं कमी आहे आणि सौरभदादांच्या बाबतीमध्ये जी प्रक्रिया पूर्ण झाल्यापासून जे त्यांनी पाठपुरावा केला आणि मला वाटतं हा पाठपुरावा केल्याचं यश हे त्यांना आणि आम्हाला सर्वांना मिळालेलं आहे। तर मी पुन्हा एकदा सौरभदादांचं या ठिकाणी आभार व्यक्त करणार आहे आणि आज सहनिबंध कार्यालयामधून आम्हाला जे सहकार्य मिळालं या ठिकाणी येऊन त्यांनी आम्हाला जे मार्गदर्शन केलं आणि या ठिकाणी आज चांगली मीटिंग पार पडली त्याच्याबद्दल आम्ही सर्व सोसायटींचे या ठिकाणी पदाधिकारी आहोत, सभासद आहोत आणि अतिशय आज आम्ही समाधानी आहोत। या ठिकाणी भगवती बिल्डर्स आम्ही नेमणूक केली होती परंतु 79A प्रक्रिया म्हणजे आज शासकीय मान्यता शासकीय मंजुरी घेण्यासाठी आज ही प्रक्रिया होती। तर त्यांनी आम्हाला या ठिकाणी
505 स्क्वेअर फूट कार्पेट एरिया या ठिकाणी आम्हाला देण्याचं मंजूर केलं आहे. बाकी सर्व असणाऱ्या अम्युनिटीज आम्हाला ते देणार आहेत. आणि सौरभदादांनी या ठिकाणी आम्हाला सर्वांना त्याचं मार्गदर्शन केलेलं आहे. भगवती बिल्डर्सने सुद्धा त्या ठिकाणी जेव्हा नेमणूक झाली त्यावेळेस त्यांनीसुद्धा आम्हाला खूप चांगलं असं मार्गदर्शन केलं आहे आणि त्यांच्यावरती आजही आमचा पूर्ण विश्वास आहे. म्हणून 79 ही प्रक्रिया अतिशय चांगल्या वातावरणामध्ये पार पडली. यस. आज खरंच खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारला. आज आमच्याकडे ही प्रक्रिया खूप दिवसापासून बरेचसे नेते, बरेचसे पदाधिकारी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करत होते. असंख्य पक्षाचे नेते या ठिकाणी करत होते. परंतु आज आम्हाला सार्थ अभिमान आहे सौरभदादांचा. त्यांनी जशी ही प्रक्रिया चालू केली आणि शासनाकडे जो पाठपुरावा चालू केला त्यासाठी आज त्यांना ते यश आलं. आणि ते यश येण्यामागचं प्रमुख खरंच सर्व सहकारी आमच्या सर्व 7ही सोसायट्यांचे संचालक मंडळ आणि सर्व सभासद त्यांच्या पाठीशी आजही खंबीरपणे उभे आहेत. म्हणजे सिम्प्लेक्स वाशिंचा आनंदाचा दिवस आहे. सौरभदादांनी गेली 4 वर्ष जी मेहनत घेतली त्या मेहनतीला आज यश आलेलं आहे. त्यांनी शासन दरबारी खूप मेहनत घेतली आणि 79A त्या ह्या बिल्डिंगचं लाईफ 30 वर्ष होतं ते कमी करून आता जवळजवळ रिडेव्हलपमेंटसाठी आम्हाला शासना दरबारी योग्य ते सहकार्य मिळालेलं आहे. दादांनी खूप मेहनत घेतली. त्यामुळे आज आमचं सिम्प्लेक्स वाशिंचं जी छोटे घरातून मोठ्या घरात जाण्याचे स्वप्न सक्सेस होते. त्याबद्दल दादांचे आम्ही जेवढे आभार मानावे एवढे कमी आहे. बघतो त्यावेळेस त्याला कळतं आहे की कशा पद्धतीने ह्या छोट्या घरांनी राहतात गरमी आणि ह्याच्यापेक्षा खूप वाईट परिस्थिती कोविडमध्ये होती साहेब. आणि त्या कोविडपासूनच दादांनी ते आमचं दुःख पाहिलं आणि त्यांनी ते सहकार्य करण्याची भूमिका घेतली. त्यांनी खरोखर समाजसेवा केलेली या अर्थाने मी सांगू शकतो.